हे एव्हरीबडी, वेलकम टू विजन तेज. मी तेजस्विनी. आज आपण लीगल स्टेटस ऑफ ॲनिमल्स पाहणार आहोत. तर ॲनिमल्सला लीगल स्टेटस काय आहे? ॲनिमल्सला राईट्स आहेत, ॲनिमल्स प्रॉपर्टी आहे की ॲनिमल्स लीगल पर्सन आहेत? तर आज आपण पाहणार आहोत की लीगल स्टेटस ऑफ ॲनिमल्स. चला, ॲनिमल्स इज इक्वल टू लीगल पर्सन्स? तर असा प्रश्न आपल्याला नक्की पडला असेल. तर आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत की ॲनिमल्सला लीगल स्टेटस काय आहे. सो इन द लँडमार्क जजमेंट ऑफ ॲनिमल्स वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया वर्सेस ए नागराजा अँड अदर्स 2014 साली सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये एक ऐतिहासिक निर्णय दिला आणि या निकालामध्ये तमिळनाडूतील जल्लीकट्टू या खेळावर बंदी घालण्यात आली आणि या खेळावरील बंदीमागे प्राण्यांवरील होणारा क्रूर अत्याचार रोखणे आणि प्राण्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देणे हा या निकालामागील मुख्य उद्देश होता. तर जल्लीकट्टू म्हणजे काय? तर तमिळनाडूमध्ये पोंगल सणादरम्यान जल्लीकट्टू नावाचा खेळ आयोजित केला जातो. म्हणजे प्राण्यांना पळवण्याची शर्यत, त्याला जल्लीकट्टू म्हटलं जातं. आणि तसेच महाराष्ट्रात देखील बैलगाडा शर्यत म्हणून खेळ आयोजित केला जातो. 2014 साली सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आणि प्राण्यांवर होणारा क्रूर अत्याचार रोखणे आणि प्राण्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देणे हा या निकालाचा मुख्य उद्देश होता. तर फॅक्ट्स बघूयात आपण थोडक्यामध्ये. तर ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया फाइल्ड अ केस अगेन्स्ट ए नागराजा अँड चॅलेंजिंग द व्हॅलिडिटी ऑफ ट्रॅडिशनल ॲनिमल्स एंटरटेनमेंट स्पोर्ट्स. तर ॲनिमल वेलफेअर बोर्डाने नागराजा विरुद्ध एक केस फाईल केली आणि या केसमध्ये त्यांनी हे जे सांस्कृतिक खेळ म्हणून जल्लीकट्टू सारखे खेळ जे आयोजित केले जायचे, तर त्या खेळाची व्हॅलिडिटी त्यांनी चॅलेंज केली. तर या केसमध्ये तमिळनाडूमध्ये जल्लीकट्टू म्हणजे बैल पळवण्याची शर्यत ही पोंगल सणादरम्यान वर्षानुवर्ष आयोजित केले जायचं आणि या खेळांमध्ये बैलांना पळवताना बैलांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जायचा. आणि मनोरंजनासाठी जेव्हा बैलांना पळवलं जायचं तेव्हा बैल म्हणा किंवा प्राणी म्हणा हे गंभीर जखमी होत असत. त्याचबरोबर या शर्यती किंवा हे मनोरंजनाचे खेळ बघण्यासाठी जे कोणी प्रेक्षक आलेले असतात तर ते प्रेक्षक देखील प्रसंगी गंभीर जखमी होत असत आणि मृत्युमुखी पडत असत. तर हे ॲनिमल वेलफेअर बोर्डाच्या लक्षात आलं आणि त्यासाठी त्यांनी या खेळाची व्हॅलिडिटी चॅलेंज केली. त्याचबरोबर लॉ पॉईंट्स देखील ॲनिमल वेलफेअर बोर्डाने निदर्शनास आणून दिलं की या खेळामुळे सेक्शन 3 अँड सेक्शन 11 ऑफ द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ॲक्ट 1960 नुसार या खेळामुळे प्राण्यांचे अधिकार डावललं गेलं असल्याचं ॲनिमल वेलफेअर बोर्डाने सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. त्याचबरोबर पॉईंट म्हणजे काय, तर आर्टिकल 51A(G) ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन तर नुसार प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे की सर्व सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी असं ॲनिमल वेलफेअर बोर्डानं लीगल पॉईंट निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या. द सुप्रीम कोर्ट डिड 2 बिग थिंग्स इन दिस केस. फर्स्ट इज बॅन्ड जल्लीकट्टू बिकॉज इट कॉजेस अननेसेसरी पेन टू बुल्स. जेव्हा जल्लीकट्टू बैलांची शर्यत, बैलांना पळवण्याची शर्यत घेतली जायची त्यावेळी बैलांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास व्हायचा. त्यामुळे बॅन्ड जल्लीकट्टूवर बंदी घालण्यात आली. सेकंड वन इज गेव ॲनिमल्स लिगल राईट्स. द कोर्ट सेड ॲनिमल्स हॅव राईट टू लिव्ह विथ डिग्निटी अँड ऑनर अँड आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन एक्सपांडेड लाईफ टू ॲनिमल लाईफ. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की प्राण्यांना देखील आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन नुसार सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यानंतर द जजमेंट सेड ऑल ॲनिमल्स हॅव 5 फ्रीडम्स. म्हणजे या निकालामध्ये आंतरराष्ट्रीय प्राणी कल्याण मानकांचा समावेश करण्यात आला. म्हणजेच द जजमेंट वेलफेअर स्टँडर्ड्स. तर ते कोणते आहेत? 5. फ्रीडम फ्रॉम हंगर अँड थर्स्ट, फ्रीडम फ्रॉम डिस्कम्फर्ट, फ्रीडम फ्रॉम पेन, इंजुरी अँड डिसीज, फ्रीडम टू एक्सप्रेस नॉर्मल बिहेवियर, फ्रीडम फ्रॉम फिअर अँड डिस्ट्रेस. तर प्राणी ही कोणतीही वस्तू न राहता सजीव असलेले म्हणजे हक्क असलेले सजीव झाले आणि दे कांट फाईल केसेस देमसेल्स बट ह्युमन म्हणजे वी कॅन फाईट फॉर देम ॲज देअर गार्जियन. जरी प्राणी स्वतःसाठी केस फाईल करू शकत नसतील किंवा प्राण्यांवर देखील आपण केस फाईल करू शकत नसलो
तरी आपण म्हणजेच माणूस ह्युमन वी कॅन फाईट फॉर देम ॲज देअर गार्जियन. आपण त्यांच्यासाठी केस दाखल करू शकतो, आपण प्राण्यांसाठी लढू शकतो असं कोर्टानं सांगितलं. सो वॉन्ट मोर लिगल ब्रेकडाऊन, सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू. बाय बाय.